तर मुलांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण हाऊ टू मेजर ब्लड प्रेशर हा मुद्दा पाहिला होता. या लेक्चरमध्ये आपण अप्लाइड पार्ट म्हणजे कोणकोणते डिसीजेस आहेत ते पाहणार आहोत. फर्स्ट इज द कोरोनरी आर्टरी डिसीज. नावानुसार कोरोनरी आर्टरी म्हणजे हार्टला ऑक्सिजनेटेड ब्लड पुरवणारी जी आर्टरी आहे, जी व्हेसल आहे, ती आहे कोरोनरी आर्टरी आणि त्या संदर्भातले डिसीजेस. इट इज ऑल्सो नोन ॲज ॲथेरोस्क्लेरोसिस. मागे आपण ब्लड प्रेशरच्या कॉजेसमध्ये ॲथेरोस्क्लेरोसिस ही टर्म पाहिली. ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे इट इज द कंडिशन in which calcium, fat, cholesterol or other fibrous tissue get deposited in the coronary artery and that makes the lumen narrow. ॲथेरोस्क्लेरोसिसमध्ये ज्या व्हेसल्स आहेत त्यांच्यामध्ये फॅट, कोलेस्टेरॉल किंवा फायब्रस टिश्यू किंवा कॅल्शियम यासारखे एजंट्स घटक हे डिपॉझिट होतात, ज्यामुळं आर्टरीची जी ल्युमेन आहे ती आणखीनच कमी होते आणि ती ल्युमेन कमी झाल्यामुळं त्यातून वाहणारं जे काही ब्लड सप्लाय आहे तो सुद्धा कमी होतो आणि त्या कमी झालेल्या रक्त सप्लायमुळं जे डिसीजेस होतात त्या सगळ्यांना कोरोनरी आर्टरी डिसीजेस असं म्हटलं जातं. सेकंड, अंजायना पेक्टोरिस ड्यू टू ॲथेरोस्क्लेरोसिस ऑर आर्टेरिओस्क्लेरोसिस. इट कॉजेस नॅरोइंग ऑफ द ल्युमेन ऑफ कोरोनरी आर्टरी. As the lumen become narrow, there is a reduction in blood supply to heart muscles. बघा, ल्युमेन नॅरो झाली आणि त्यामुळं हार्टच्या ज्या मसल्स आहेत, मायोकार्डियमचा जो भाग आहे, त्याला सप्लाय होणारा जो आहे तो कमी होतो. अँड दॅट कॉजेस चेस्ट पेन, दॅट इज कॉल्ड ॲज अंजायना पेक्टोरिस. आणि रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं जे चेस्ट पेन होतं आहे त्या कंडिशनला म्हणलं जातं अंजायना पेक्टोरिस. सिम्पटम्स आर सिव्हिअर चेस्ट पेन, छाती दुखते, हेवीनेस इन चेस्ट, छाती जड झाल्यासारखी वाटते. दॅट पेन मे स्प्रेड टू नेक, लोअर जॉ, लेफ्ट आर्म अँड लेफ्ट शोल्डर. ॲज वी नो दॅट हार्ट इज tilted towards left side, so the symptoms appear more in left side, left arm, left shoulder, lower jaw and neck. Here the pain may radiate. The pain usually results from exertion, when heart muscle demands more oxygen and that requirement is not fulfilled due to narrow blood vessels. ॲथेरोस्क्लेरोसिस असेल किंवा आर्टेरिओस्क्लेरोसिस असेल, यामुळे ज्या आर्टरी नॅरो झाल्या आहेत त्या योग्य मात्रेमधलं ब्लड पुरवू शकत नाहीत आणि योग्य मात्रेत ब्लड न पुरवठा झाल्यामुळं हार्टच्या ज्या मसल्स आहेत त्यांना ऑक्सिजनही कमी पडतो आणि ज्या काही कंडिशन्स आहेत जेव्हा ऑक्सिजनची डिमांड मोर आहे, एक्झर्शनसारख्या कंडिशन आहेत, त्यावेळेस ऑक्सिजन न पुरवठा झाल्यामुळं चेस्ट पेन किंवा अंजायना पेक्टोरिस हे आपल्याला पाहायला मिळतं. एन्जिओग्राफी. आता जे कोरोनरी आर्टरी डिसीजेस आहेत ते डायग्नोज करण्याकरता, ते तपासण्याकरता ज्या वेगळ्या तपासण्या केल्या जातात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची एक आहे, दॅट इज एन्जिओग्राफी. इट इज एक्सरे इमेजिंग ऑफ कार्डियाक ब्लड व्हेसल्स टू लोकेट द पोझिशन ऑफ ब्लॉकेज इज कॉल्ड ॲज एन्जिओग्राफी. आता एन्जिओ इज द ब्लड व्हेसल्स, ग्राफी इज द ग्राफ. मग काय केलं जातं? एक्सरे इमेजेस घेतल्या जातात ऑफ द कार्डियाक ब्लड व्हेसल्स टू आयडेंटिफाय ऑर टू लोकेट एक्झॅक्ट पोझिशन ऑफ ब्लॉकेज. आता अंजायना पेक्टोरिस असेल किंवा कोरोनरी आर्टरी डिसीजेस असतील, यांचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे ॲथेरोस्क्लेरोसिस. म्हणजेच त्या ब्लड व्हेसलमध्ये काहीतरी ब्लॉकेज तयार झालेला आहे आणि हा ब्लॉकेज करेक्ट डिटेक्ट करण्यासाठी जी एक टेक्निक किंवा मेथड वापरली जाते, दॅट इज एन्जिओग्राफी. डिपेंडिंग अपॉन डिग्री ऑफ ब्लॉकेज, द प्रोसिजर्स लाईक एन्जिओप्लास्टी अँड बायपास सर्जरी आर परफॉर्म्ड. जर कोरोनरी आर्टरी डिसीजेसमध्ये असणारा ब्लॉकेज हा कमी प्रमाणात आहे तर एन्जिओप्लास्टी
ही मेथड वापरली जाते. आणि ब्लॉकेज जर जास्त मोठ्या प्रमाणात आहे किंवा इतर काही कंडिशन्स आहेत त्यावेळेस बायपास सर्जरी ही परफॉर्म केली जाते. फर्स्ट इज द एंजिओप्लास्टी. अ स्टेंट इज इन्सर्टेड ॲट द साईट ऑफ ब्लॉकेज टू रिस्टोर द ब्लड सप्लाय. आता एंजिओप्लास्टी या मेथडमध्ये अगोदर एंजिओग्राफी केली जाते आणि ब्लॉकेजची एक्झॅक्ट पोझिशन ही लोकेट केल्या जाते. एकदा का ब्लॉकेजची साईट कळाली तर त्या ब्लॉकेजच्या ठिकाणी एक स्टेंट पाठवला जातो जो त्या ब्लॉकेजच्या ठिकाणचा जो भाग आहे त्याला दाबतो आणि नॅरो झालेली जी आर्टरी आहे तिची ल्युमेन ॲज इट इज ठेवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून हार्टला योग्य ब्लड पुरवठा होतो आणि चेस्ट पेनसारखे लक्षणंही कमी होतात. दॅट इज एंजिओप्लास्टी. सेकंड वन इज द बायपास सर्जरी. नावानुसार बायपास म्हणजे एक जोड रस्ता तयार केला जातो. द एथेरोस्क्लेरोटिक रिजन इज बायपास्ड विथ अ पार्ट ऑफ व्हेन और आर्टरी टेकन फ्रॉम एनी अदर सुटेबल पार्ट ऑफ बॉडी लाईक हँड अँड लेग्स. आता ह्या मेथडमध्ये हाताची किंवा पायाची एक सुटेबल व्हेसल कट केली जाते आणि ती व्हेसल जिथं तो एथेरोस्क्लेरोटिक प्लाग आहे ब्लॉक आहे त्या ठिकाणाहून तो रस्ता बायपास म्हणून जोडला जातो आणि ब्लड रिक्वायरमेंट जी आहे मायोकार्डियमची ती फुलफिल केल्या जाते. नेक्स्ट हार्ट ट्रान्सप्लांट. इन सिव्हिअरली डॅमेज्ड हार्ट इट इज रिप्लेस्ड बाय नॉर्मल हार्ट. जर हार्ट हे सिव्हिअर डॅमेज आहे मसल्स या काम करू शकत नाहीत त्यावेळेस हार्ट हे रिप्लेस केल्या जात आहे. नॉर्मल हार्ट इज टेकन फ्रॉम अ ब्रेन डेड और रिसेंटली डेड डोनर. द डोनर द पर्सन हु इज डोनेटिंग हिज हार्ट इट इज कॉल्ड ॲज डोनर. आणि हा जो डोनर आहे एक तर त्याचं ब्रेन डेड झालेलं असावं नाही तो रिसेंट आत्ताच एक्सपायर झालेला असावा त्याचंच हार्ट हे हार्ट ट्रान्सप्लांटसाठी वापरलं जातं. इट इज डन इन पेशंट्स विथ कोणत्या कंडिशनमध्ये ही मेथड केली जाते. एंड स्टेज ऑफ हार्ट फेल्युअर अँड सिव्हिअर कोरोनरी आर्टरी डिसीजेस. नाव सायलेंट हार्ट अटॅक. आपण मोस्ट टर्म वापरत असतो हार्ट अटॅक. तर सायलेंट हार्ट अटॅक काय आहे. सायलेंट हार्ट अटॅक इज ऑल्सो नोन ॲज सायलेंट मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. आता इन्फ्रॅक्शन म्हणजे रिडक्शन इन ब्लड सप्लाय. जेव्हा मायोकार्डियमला कमी प्रमाणामध्ये रक्त पुरवल्या जाते तेव्हा जी लक्षणं तयार होतात त्याला सायलेंट हार्ट अटॅक असं म्हणतात. सायलेंट हार्ट अटॅक इट इज अ टाईप ऑफ हार्ट अटॅक दॅट लॅक्स द जनरल सिम्पटम्स ऑफ क्लासिकल हार्ट अटॅक. जी क्लासिकल हार्ट अटॅकची लक्षणं आहेत एक्स्ट्रीम चेस्ट पेन, हायपरटेन्शन, शॉर्टनेस ऑफ ब्रीथ, स्वेटिंग, डिझीनेस ही लक्षणे सायलेंट हार्ट अटॅकमध्ये पाहायला मिळत नाहीत. सिम्पटम्स ऑफ सायलेंट हार्ट अटॅक आर सो माइल्ड. खूप कमी लक्षणं असतात दॅट अ पर्सन ऑफन कन्फ्यूज इट फॉर रेग्युलर डिस्कम्फर्ट अँड देअरफॉर दे आर इग्नोर्ड. ज्याप्रमाणे रुटीन डिस्कम्फर्ट फिलिंग असते तेवढेच लक्षणं असतात, अनइझीनेस असते आणि त्यामुळे ही कंडिशन जास्त वेळा दुर्लक्ष केली जाते. युजली मेन आर मोर अफेक्टेड बाय सायलेंट हार्ट अटॅक दॅन वुमेन. याचं प्रमाण हे आपल्याला पुरुषांमध्ये स्त्रियांपेक्षा तुलनेनं जास्त पाहायला मिळते. दिस इज अप्लाइड पार्ट. आता यावर अदर इन्व्हेस्टिगेशन जे केले जातात ECG सारखे ते आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहायचे आहेत. सध्या these are some questions, solve them. Okay.